नागपूरमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनाने एका विश्वासू मॅनेजरला थेट गुन्हेगार बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्या मालकाच्याच खात्यातून तब्बल 2 कोटी रुपये लाटत सट्ट्यात उडवल्याचा आरोप या मॅनेजरवर आहे। फेक UPI आयडी, बनावट चेक आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे हा काळा खेळ सुरू झाला होता। मात्र एका चेक बाउन्सने संपूर्ण घोटाळ्याचं बीज फुटला आणि आता आरोपी झरीपटका पोलिसांच्या ताब्यात आहे। नागपूरच्या झरीपटका आणि इतवारी भागात अशोक हार्डवेअर नावाने व्यवसाय करणारे व्यापारी शंकरलाल खटुमल यांनी आपल्या दुकानाची जबाबदारी जयकुमार खुरे या तरुण मॅनेजरकडे सोपवली होती। मालकाचा पूर्ण विश्वास जिंकलेल्या जयकुमारनेच आता कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याचा आरोप समोर आलेला आहे। ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनात अडकलेल्या आरोपीने दुकानाच्या बँक खात्याशी स्वतःचा बनावट UPI आयडी लिंक केला। त्यानंतर संशय येऊ नये म्हणून कधी 1 लाख तर कधी 2 लाख रुपये असे टप्प्याटप्प्याने पैसे स्वतःच्या खात्यात वळवत गेला। इतक्यावरच न थांबता आरोपीने मालकाच्या नावाने बनावट चेक तयार केले, त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेतून पैसे काढल्याचा आरोप आहे। दुकानातील व्यवहार RTGS द्वारे होत असल्यामुळे मालकाला सुरुवातीला काहीच संशय आला नाही। मात्र अचानक एक चेक बाउन्स झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर तब्बल 2 कोटी रुपयाचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आणि मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली। मालकाच्या तक्रारीवरून झरीपटका पोलिसांनी आरोपी जयकुमार खुरे विरोधात विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सध्या सुरू आहे। सदर आरोपीला ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळण्याचा नाद लागला आणि त्यांनी याच्या सगळ्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन स्वतःच्याच नावाचं दुकानाच्या अकाउंटमध्ये जे UPI आयडी क्रिएट केलं आणि त्या UPI आयडी मार्फत प्रत्येकदा कधी 1 लाख, कधी 1.5 लाख, कधी 2 लाख असे पैसे तो काढत गेला आणि ऑनलाईन क्रिकेट सट्टा मध्ये तो जुगार खेळत गेला। असे मिळून त्याने आतापर्यंत 1.5 ते 2 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे। फिर्यादीच्या असं लक्षात आलं यांनी फिर्यादीच्या नावाचे काही बनावट चेक सुद्धा बनावट सह्या करून त्याचं सुद्धा विड्रॉल बँकेतून केलेली आहे। परंतु एक चेक मात्र बाउन्स झाला आणि जेव्हा मग ती माहिती मालकाला मिळाली, म्हणजे यातील फिर्यादीला मिळाली, फिर्यादीला असं वाटलं की आमचे सगळेच व्यवहार हे RTGS व्यवहाराने होत असतात, मग आता अचानक चेक कसा काय बाउन्स झाला, म्हणून त्यांनी ते सगळं चेकिंग केलं। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अकाउंटंट म्हणून हा जो आरोपी जयकुमार अनवर खुर्रे आहे त्यांनीच हा सगळा अपहार केलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनात तक्रार दिल्याने आम्ही सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे। क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे विश्वास, व्यवसाय आणि नातेसंबंध कसे उद्ध्वस्त होऊ शकतात याचं हे मोठं उदाहरण मानलं जात आहे। आता या प्रकरणात तपासात आणखीन कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।